देखते रह गए। फुल पावरफुल वंडरफुल 6 रन। तकदीर माली और यशपाल माली दोनों अपना बीच मैदान पर फिर से उड़ाया 6 रन। बाल्या मामा 1 नंबर और 1 नंबर शुरुआत तकदीर माली की देख रहे हैं। 2 पे 2 ठोक डाले। नक्कीच दोन चेंडूमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात, अगदी स्वप्नवत सुरुवात फ्लाइंग स्टार्ट देताना आपण पाहतोय संदीप माली आणि सुनील माली फॅम टीम एकविरा मानकुली. तकदीर माली 12 पे पहुंचे। काफी दबाव में गेंदबाज कुमार, आमने के सामने मानकोली। इस मरतबा ऑफ कटर थी, छोड़ दिया वहां पे, गलत अनुमान, डॉट गेंद। जगदीश फिर से गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग आउट ऑफ पार्क, हाई एंड सम 6 रन। शुभात धुमाल तकदीर माली बैट्समैन ही ऐसे हैं। जिस तरह वीरेंद्र सहवाग को ना कैप्टन रोक पाता था ना गेंदबाज, तकदीर माली, अहमद बलेरी कुछ ऐसे नाम है जो इसी तरह खेलना पसंद करते हैं। अगदी बरोबर, आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अच्छी वापसी, यॉर्कर लेन की गेंद, बल्ले की जड़ से खदेड़ा, स्क्वायर लेग पर 1 रन। एकवीरा मानकोली की धमाकेदार शुरुआत, टॉस जीत के बल्लेबाजी करती हुई। कुल स्कोर 19 पे पहुंचा है 5 गेंदों पर। आमने विपक्ष एकविरा मानकुली हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मानकुली संघाने अगदी स्वप्नवत सुरुवात केली. जगदीश स्पोर्ट्स आमनेचे सामने आपण पाहतोय एकविरा मानकुली जो संदीप माली आणि सुनील माली यांचा संघ आहे. जगदीश स्पोर्ट्स आमने इस वक्त फील्डिंग कर रही है। कुमार, छोटी गेंद कट किया है गली के ऊपर से, गेंद स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। यशपाल माली का क्लासिकल स्ट्रोक, बल्ला मोहम्मद अजहरुद्दीन की तरह पूरी तरह रोल करता हुआ गेंद पर। और 1 ओवर की समाप्ति, धमाकेदार शुरुआत यहाँ पर एकवीरा मानकोली की। रन बने 23 बिना किसी विकेट के, 23 विदाउट लॉस। चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि मानकुली संघाची गोलंदाजी पाहिली तर गोलंदाजीमध्ये खूपच धार आहे. यंगस्टार खास करून आपण पाहतोय यंगस्टारने चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये आपण मोहित केने याच्या नावाचा उल्लेख करू शकतोय. हा खेळाडू अनफिल्ड होता, मात्र या खेळाडूने नक्कीच फिट झाल्यानंतर आपल्या गोलंदाजी बलावर मानकुली संघाला अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. खेल की शुरुआत होती भी देखना है कि रनों की वर्षा को रोकने के लिए जगदीश स्पोर्ट्स सामने किसको सामने लाती है। मनोहर को गेंदबाजी दी गई है। मनोहर सामना करेंगे तकदीर माली। अपना एक अलग अंदाज है उनका। बढ़िया गेंद, चाइनीज कट लगा, किस्मत वाले रहे, फील्डिंग खराब। जहां पे 1 रन था वहां पे 2 रन लेते हुए बैट्समैन। हालांकि चाइनीज कट लगा था, सामने की ओर खेलना चाहते थे। 2 रन से तकदीर माली पहुंचे 21 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया मानकोली के 25 रन। 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं। क्रिकेट का अनुभव, क्रिकेट का आधार स्तंभ
यशपाल माली। मानकोली के सभी खिलाड़ी का कहना है माली है तो मानकोली का क्रिकेट है। इस मर्तबा गेंद हवा में, फील्डर उसके नीचे। ओ आप जाकर तीसरी कोशिश में जगलिंग जगलिंग करके कैच पकड़ा और आउट हो गए तकदीर माली। बैट्समैन लाइन ऑफ मानकोली दीपेश माली, जिनके बारे में देखिए ठाणा रायगढ़ में भी वो सरदर्द बन गए थे। डेथ ओवर में 3 बहुत ही खूबसूरत सिक्सर लगाए थे। दरम्यान आमचे बाईक स्पॉन्सर आणि मानकुल गावचे यंग अँड डॅशिंग नेतृत्व साहिल केनी यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आणि आपण जर बघितलं तर मानकुली संघामधून मोहित केनी यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. साहिल केने, यंग डैशिंग डायनामिक, जिन्होंने एक बाइक भी स्पॉन्सर की है। देखिए साहिल केनी का जो शो था वो भी बहुत जबरदस्त रहा था। क्रिकेट जबरदस्त जानने वाले साहिल, स्लॉक किया है, गेंद दूर कहीं, 6 रन। Edge, this time gone. Good set of bins. Aaron Finch. What about the damage Mitch Stark's doing? ये खिलाड़ी जितना इसकी उम्र बढ़ते जा रही है, क्रिकेट उतना निखरता जा रहा है। क्योंकि ये सर खिलाड़ी खास है क्योंकि इनमें क्रिकेट शेष है. बिल्कुल, ये मानकोली के समर्थक डांस करते हुए, मनोज पाटिल भी वहां पर है। मनोज केनी एन्जॉय करताना आपल्याला पाहायला त्यात मानकुली संघाचे भरपूर पाठेरे के तिथे पाहायला मिळाले होते. सिक्सर से स्कोर उछलता हुआ 29 पे पहुंचा है, 31 पे पहुंचा है। छोटी गेंद बैकफुट पे गए, हुक किया, कंट्रोल शॉट है, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन। एक बात तो है कि जहां तकदीर माली ने आउट हुए तो शुरुआत कर दी यशपाल माली ने, और दीपेश माली देखना है क्या करते हैं। क्या मुकाबला रहा था ठाणे बनाम रायगढ़। स्कोर है इस वक्त 32 रन, 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अच्छी गेंद और बोल्ड हो गए दीपेश माली 0 पे। रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये, खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये। क्या खूबसूरत ओवर किया यहाँ पे मनोहर ने, अब तक चल रहा है, 2 झटके दे चुके हैं और दीपेश माली 0 पे आउट होकर डगआउट में लौटते हुए। स्कोर है इस वक्त 32 रन, 2 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन विनीत माली, ऑलराउंडर जो कि जबरदस्त गेंदबाज भी हैं। मनोहर अच्छी बॉलिंग करते हुए 32 रन, 2 विकेट, 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अच्छा ट्राई, बांकों के नीचे डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल हो रही है। 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। एक विराम मानकोली का 2 ओवर की समाप्ति के बाद 34 रन, 2 विकेट। धमाकेदार शुरुआत हम कहेंगे एक विराम मानकोली की। राष्ट्रपति चषक का फाइनल मुकाबला 5 तारीख को खेला जाएगा। धावसंख्या 34, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आज आपण पाहतोय
साहिल केनी यांचे बंधू मोहित केनी एकूण मानकुली संघाकडून खेळताना दिसणार नाहीत. खरं तर मानकुली एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं. 2015 ते 2021 पर्यंत स्वतःची ओळख मानकुली संघामध्ये त्यांनी निर्माण केली होती. मात्र आज शोल्डर इंजरीमुळे ते आज संघामधून खेळताना दिसणार आहेत नाहीत. आता साहिल केनी यांनी एकूण मानकुली संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक बाईक स्पॉन्सरही गेलेली आहे. 34 रन 2 विकेट. कम उम्र में हाथ और दिल बड़ा रखने वाले डैशिंग डायनामिक साहिल केनी का हम हार्दिक स्वागत करते हैं. हमारे बाइक स्पॉन्सर. खेल की शुरुआत गेंदबाजी में एक और तब्दीली. सुजल आए, चॉप करने की कोशिश, बढ़िया वाइड यॉर्कर, बीट किया यशपाल माली को. सुजय गेंदबाजी के लिए आए, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स यशपाल माली के लिए. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मर्तबा खड़े खड़े खेलने की कोशिश. लीडिंग एज है और सॉफ्ट डिसमिसल. यशपाल माली आउट. प्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर. पाल्या मामाच काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर. देखते देखते 3 विकेट निकल गए हैं और 3 बड़े बैट्समैन आउट होके चले गए. अब पलटवार करती हुई यहाँ पर जगदीश स्पोर्ट्स आमने. 3 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेले आहेत. चांगले पलटवार करताना आपण पाहतो. वार केल्यानंतर एक वेळ मानकुली संघासमोर जगदीश स्पोर्ट्स सामने. लेफ्ट आर्म राउंड विकेट सुजय गेंदबाजी कर रहे हैं. सामना करेंगे विनीत माली. नॉन स्ट्राइक पर वैभव माली, 2 मशहूर ऑलराउंडर. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा फिर गेंद हवा में थी लेकिन कवर फील्डर से दूर जाती हुई पहले बाउंस पर 1 रन. 1 रन से विनीत पहुंचे 3 पर. कुल स्कोर को पहुंचा दिया एकवीरा मानकोली के 35 रन 3 विकेट. 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. बालेमामांचे खंदे समर्थक हरीशजी मात्रे यांच्याकडून राष्ट्रवादी चषकासाठी आणि मानकुली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. तकदीर माली यांनी सुरुवात चांगली केली होती, मात्र त्या खेळीचं रूपांतर तो पुढे मोठ्या खेळीमध्ये करू शकला नाही. दीपेश माली यांनी निराश केलेलं आहे, स्वस्तामध्ये बाद झालेलं आहे. 11 धावांचं योगदान यशपाल माली याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए सुजय. सामना करेंगे वैभव माली. एसी वीआईपी बॉक्स की तरफ से पटकी भी गेंद हुक कर दिया है. पीछे खिलाड़ी हैं, देखते रह गए. गेंद पहले बाउंस पर स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. कधी बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार. बढ़िया स्ट्रोक. ऊपर टाकली हम कह सकते हैं. जिस तरह से शॉट को खेला था वहां पर अगदी बरोबर नियंत्रित, अगदी कंट्रोल हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडूला आपटे दिल्यानंतर जसा चेंडू तसा समाचार पाहायला मिळाला होता. 39 पे पहुंचा है स्कोर एकवीरा मानकोली का. 39 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. तीसरे ओवर का खेल चलता हुआ सुजय. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए फिर पटकी हुई गेंद. इस मर्तबा चाबुक है. 6 रन. ठाणे जिल्ह्यात नावाचा जाजा आहे असा प्रभाव. ठाणे जिल्ह्यात कसी की याद ताजा होती हुई शॉट के पीछे. आणि वैभव माली याची चांगली खेळी सर पाहायला मिळते, कारण वैभव माली याने 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलेला आहे. षटकारानंतर चौकारानंतर षटकार. फर्क नहीं पड़ता वैभव माली को कि आउट कौन हुए. सुजय
फिर गेंद को लॉप किया, लेकिन इस मरतबा पहले बाउंस पे पहुंची मिड विकेट पर 1 रन। ओवर समाप्त होते हुए 3 एकवीरा मानकोली का बेहतरीन बल्लेबाजी का नमूना, 46 रन, 3 विकेट 3 ओव्हर की समाप्ती के बाद। जे टाइम आउट ड्रिंक्स इंटरव्हल 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. एका बाजूने विकेट जात आहेत, मात्र दुसऱ्या बाजूने धावाही रोखल्या जात नाहीत. एकूण मानकुली संघाची चांगली धावसंख्या पाहायला मिळाली, 46 धावा भावेसर झालेले आहेत. यहाँ से जितने रन बनेंगे उतना दबाव हमने अपने ऊपर महसूस करेंगी। राष्ट्रवादी चषक 2022 में देर रात आप सभी का हार्दिक स्वागत है। कल हमारा शेड्यूल 40+ का सुबह में और रेगुलर का 2 बजे शुरू होगा। ये आज की रात का आखिरी मुकाबला आप देख रहे हैं, एकवीरा मानकोली और जगदीश स्पोर्ट्स आमने के बीच में। गेंदबाजी में दूर वाले छोर से देखना है किसको बुलाया गया है। गीतेश को बुलाया गया है। सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन हितेश पाटिल का वैभव माली। 11 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 3 गेंदों का केवल सामना किया है। 3 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 2 गेंदों के सामने से विनीत माली। दोनों यंग ब्लड हैं। गीतेश पाटिल वैभव माली के लिए स्विंग एंड मिस, बहुत बढ़िया गेंद गुडलैंड पे पड़ने के बाद हल्की सी बाहर की जानिब निकली थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए। नक्कीच चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते आणि गुडघ्यावर बसून फलंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे अपयशी ठरतोय. गीतेश पाटिल, एज लगा है, गेंद पीछे सरकी है, 1 रन बनता हुआ। मिस टाइम स्ट्रोक था, ऑन साइड पे लंबा शॉट खेलना चाहते थे। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 46 46 48 47 रन हुए 3 विकेटों के नुकसान पर। विनीत माली बहुत जल्दी गियर बदलते हैं, लेकिन कम से कम 60 के ऊपर देखना होगा, क्योंकि हमने के पास भी अच्छे बल्लेबाज हैं। विनीत को तान दिया आसमान में, मिस टाइम स्ट्रोक है, स्कार, बढ़िया कैच, आउट हो गए विनीत माली। मनोहर कर रहे हैं, ये 12वें खिलाड़ी, लगातार नाम बदल बढ़ रहे हैं, होते रहता है। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आए वैभव माली का साथ निभाने के लिए। सौरभ माली, स्विंग एंड मिस, अच्छी गेंद। सौरभ माली शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट मनकोली के, और सिटी क्रिकेट के सीजन में पहले हैट्रिक सिक्सर का जो रिकॉर्ड है वो सौरभ के नाम है। अगदी बरोबर, शॉर्ट गन आपण पाहतोय मानकुलीची सध्या ऑस्ट्रेलियनला गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय, आणि इथे मात्र मैदानी पंचाने तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे। वाइड गेंद है, अब देखना है कि बैट्समैन आउट हुआ है या देखना है कि 1 रन पूरा हुआ है क्या। तीसरे अंपायर की मदद ली गई है।
नट आउट। 1 रन पूरा होता हुआ कुल मिलाकर 2 रन आते हुए वाइट के रूप में स्कोर आगे बढ़ता हुआ 49 पे पहुंचा है। सौरभ माली, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट मानकोली। सिटी क्रिकेट BC4 में सिक्सर की पहली हैट्रिक चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे उन्होंने इस सीजन में लगाई थी। सामना करें मनोहर का। ओवर नंबर 4 चलता हुआ मनोहर। हो क्या शॉट है, 6 रन स्वीप कर दिया। स्ट्रेट फटका आपल्याला पाहायला आपण पाहू शकता. घुटना टेकवर सिक्सर देख. इससे बढ़कर झाड़ू शॉट हो भी नहीं सकता है। गजब का शॉट। छोटा तीर घाव करी गंभीर. शॉर्ट पॉकेट, छोटा पॉकेट बड़ा धमाका। इस मरतबा अच्छी गेंद, स्ट्रोक को चेक किया, टर्न कर दिया। दोनों बहुत तेज दौड़ रहे हैं और रन पूरा करते हुए 2। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा घेण्यासाठी दोन्ही फलंदाज आपण पाहतोय 2 रनसाठी हा रन बनले होते. 4 ओवर की समाप्ति, रन बने 57, विकेट गिरे हैं 4, 1 ओवर बचा है और देखना है कि आमने के सामने क्या लक्ष्य रखती है एक विरामन कोहली। जगदीश स्पोर्ट्स आमने संघाने लोणार परिसरामधील एकमेव असा संघ आहे. या संघाने चांगली कामगिरी केली आहे, कारण प्रियान स्पोर्ट्स वारेट प्रतिमेश ठाकरे याच्या संघाला पराभूत केलं. त्यानंतर अलिबाग इथून बेरसे संघ जो आला होता त्या संघाला या संघाने पराभूत केलं होतं. 2 बड़ी टीमों को शिकस्त दे चुकी है और एकवीरा मानकोली को लगभग इस ओवर में 10 के ऊपर बनाने होंगे, क्योंकि आमने के पास भी अच्छा बैटिंग लाइनअप है। 57 रन 4 विकेट, 57 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। वैभव माली गेंदबाजी के लिए अब आए हैं गीतेश पाटिल। गीतेश पाटिल समय में कॉपरेट करे। हमने हुक किया, इस मरतबा मिसक्यू शॉट है, छीना छपटी चल रही है। अब जाकर गेंद को तीसरे फील्डर ने पकड़ा है और इस बीच 2 रन बना लिए हैं वैभव माली ने। 59 पे पहुंचा है स्कोर एकवीरा मानकोली का। 59 फॉर द लॉस ऑफ 4 इंपॉर्टेंट विकेट्स। राइट आर्म राउंड दी स्टंप्स, फिर पटका है, खींच के मारा है, पीछे खिलाड़ी हैं, गेंद को रोकने में सफल हुए हैं। 1 रन। 60 पे पहुंचा है स्कोर एकवीरा मानकोली का। 60 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। गेंदबाजी के लिए गीतेश पाटिल तैयार होते हुए सामना करेंगे बैट्समैन सौरभ माली। 2 गेंदों में 8 रन बना चुके। गीतेश पाटिल सौरभ को हुक कर दिया है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 6 रन। क्या खिलाड़ी है ये, पाकिट तो छोटा है लेकिन धमाके बहुत बड़े कर रहे हैं। अगदी बरोबर. मानकुली संघाचे शॉटगन आहे. आपण पाहतोय 2 मोठे फटके या शॉटगनच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था, क्रीज में पीछे गए, हुक किया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 6 रन। स्कोर इस वक्त 66 पे पहुंचा है और कितनी गेंदें बची है? 3 गेंदें बची है।
9 रन दे चुके हैं अभी तक गीतेश पाटिल। सौरभ माली सामना कर रहे हैं गीतेश पाटिल का। इस मर्तबा टर्न कर दिया ऑन साइड में, पीछे खिलाड़ी काउ कॉर्नर में और आउट हो गए सौरभ माली। दो गेंदे बची है और स्कोर है इस वक्त 66 रन एकविरा मानकोली का। 67 धावा शेवटचे षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वैभव माली जबकि नॉन स्ट्राइक पर इस मर्तबा टान दिया आसमान में, फेंक दिया आउट ऑफ पार्क, 6 रन। बहत्तर रनों पे पहुंचा है स्कोर, एक गेंद और बची है। वैभव माली बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 2 सिक्सर 1 चौका जड़ चुके हैं और मानकोली का भी स्कोर डेंजर जोन में जाता हुआ। अच्छा बाउंसर, डॉट गेंद। तो कुल मिलाकर 72 रन बने। 73 की चुनौती किस तरह पूरी होंगी, आइए सुनते हैं शुभा धुमाल से। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। जगदीश स्पोर्ट्स आमने विपक्ष एकविरा मानकुली या दोन संघामध्ये सामना आपण बघतोय। जगदीश स्पोर्ट्स आमने संघाने या स्पर्धेमध्ये एक स्वप्न कामगिरी केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये एक विक्रमी त्यांच्या नावे आहे। दोन मोठ्या संघांना तर दे धक्का त्याने दिलेला, मात्र एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक 5 झेल घेण्याचा विक्रम 16 वर्षाचा मुलगा आपण जर बघितला तर राकेश पाटील या खेळाडूने केलेला आहे। प्रियांश स्पोर्ट्स वार्ड संघाविरुद्ध हा कारनामा त्याने केला होता आणि या अगोदरचा जो विक्रम होता जो सीएम चषकामध्ये कवाडी इथं घडला होता, ज्याने राजूला संघाचा क्षेत्ररक्षक दीपक चौधरी ज्याने एकाच इनिंगमध्ये 5 झेल पकडले, त्या विक्रमाची राकेश पाटील यांनी बरोबरी केलेली आहे। 5-5 झेल या दोन क्षेत्ररक्षकांचे नावे आहेत। ग्रामीण क्रिकेटमध्ये हे दोनच असे क्षेत्ररक्षक आहेत ज्याने 5-5 झेल घेण्याचा विक्रम केलेला आणि आंतरराष्ट्रीयचा विचार केला तर सिद्दीक बाबे सर नक्कीच हा विक्रम जॉन्टी रोडच्या नावे आहे, ज्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध एकाच इनिंगमध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर 1989 या वर्षी 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता। नेहरू कपमध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती। जॉन्टी रोड्स जो जागतिक दर्जाचा अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच इनिंगमध्ये 5 झेल घेण्याचा विक्रम आहे। आणि आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये राकेश पाटील याचं नाव आता मात्र विक्रमाच्या यादीमध्ये नोंदलं जात आहे, कारण दुसरा क्षेत्ररक्षक ठरतोय। कारण या अगोदर ज्या राजूरी संघाचा दीपक चौधरी जो नावाचा क्षेत्ररक्षक होता त्याने सीएम चषक कव्वाड या चषकामध्ये हा कारनामा केला होता आणि दुसरा क्षेत्ररक्षक राकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने 5 झेल घेण्याचा कारनामा या चषकामध्ये केला होता प्रियांश स्पोर्ट्स वारेट या संघाविरुद्ध 22 एप्रिल 2022 या दिवशी। तर बोलूया आपण सामन्याकडे। टाळ्यांच्या गजरात सलामी जोडी मैदानाकडे रवाना होताना आपण पाहतोय प्रशांत आणि त्याच्यासमोर त्याचा सहकारी फलंदाज कुमार। जगदीश स्पोर्ट्स आमने संघ आपण खेळताना पाहतो आणि आमने इथून की केने ते क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत, त्यांच्याकडून राष्ट्रवादी चषकासाठी खास करून जगदीश स्पोर्ट्स आमने संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगलं आयोजन स्वर्गीय इंदिरा स्मृती चषकाचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यावर्षी त्या चषकावर जयप्रसन्न भिनार संघाने नाव कोरलं होतं। लक्ष आहे ते आपण पाहतोय 73 धावांचं आज तकदीर मालियाची स्फोटक फलंदाजी, त्यानंतर यशपाल मालियाची चांगली फलंदाजी
दीपेश माली स्वस्तामध्ये बाद झाला होता. त्यानंतर आपण जर बघितलं तर मिडल ऑर्डरमध्ये वैभव माली आणि त्यानंतर सौरभ माली याची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. दीपेश माली मात्र शून्यावर बाद होऊन परतला होता. मात्र चांगली फलंदाजी या फलंदाजाने केली होती आणि त्यांच्याच फलंदाजी जोरावर आपण पाहतोय 72 धाव पहिल्या इनिंगमध्ये झळकलेल्या आहेत आणि 73 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जगदीशपूर सामने या संघासमोर. स्ट्रायकर फलंदाज प्रशांत आणि नॉकस्टिंगला आपल्याला कुमार पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीला सुरुवात करेल एकविरा मानकुली संघाकडून वैभव माली. नाणेफेक जिंकून जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता एकविरा मानकुली संघाचा संघनायक तकदीर माली याने तो योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रंट आपल्याला पाहायला मिळत आहे ज्याने अतिशय सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती. पहिला चेंडू सुरेख चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होतोय. सुरेख गोलंदाजी आणि पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय स्विंगिंग. चांगली सुरुवात आपण बघतोय वैभव माली त्याच्या माध्यमातून फ्रंटलाईन गोलंदाज एकविरा मानकुली संघाचा ज्याने या षटकामध्ये पहिलाच चेंडू निर्धाव हाताळलेला आहे. फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. यावेळी वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. बेट होतो एक्स्ट्रा एक तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. आव्हानाच्या रूपाने ही धावफलकामध्ये जोडली जाईल आणि आमने संघाचा अकाउंट ओपन होत आहे सिंगल धावेने. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. हे आपण पाहू शकतो 2 षटके आउटफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. एलिमिनेशन फटका चेंडू मध्ये एस्ट्रेक्सिक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचा पहिला फलंदाज कुमार केन याची केली संपुष्टात. पहिला फलंदाज शून्यावर बाद झालेला आहे. खाते उघडण्याची संधी मिळालेली नाही. 1-1 अशी स्थिती आपण पाहतोय. जगदीशपूर सामने या संघाची 73 या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक सिकी स्टार्ट आपण पाहतोय जगदीशपूर सामने या संघाकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय देवेन 1 डाऊन पोझिशनला. यायलो मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोर एक रिझन मधून सीमा पार चौकार. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. वैभव माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. लॉर्ड फुलटा चेंडू सुरेख फटका गॅप मधून चेंडू निघून जाईल कव्हर रिझन मधून सीमा पार चौकार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर
9 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघतोय देवेन याच्या बॅटमधून. पहिला चौकार ऑन साईडला आणि त्यानंतरचा चौकार ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इनिंगसाठी आउट चेंडू हवेमध्ये पॉइंट रिझर्व मध्ये झेल आणि समाप्त होते फलंदाज देवेन याचा खेळ. किती चॅलेंज आले तुफान किती नाही हटला मागे वादळ नाही हटला मागे वादळ नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा मनात मामाच्या मायेचा पाझर मनात मामाच्या मायेचा पाझर मनात मामाच्या मायेचा पाझर. 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळते देवेन याच्या बॅटमधून. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मध्ये एलिव्हेशन त्याला प्राप्त करता आला नव्हता आणि पर्यंत पॉईंट रिझनमध्ये तो झेल घेऊन पेलमध्ये परतलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे. धावसंख्या 9. 73 लक्षाचा पाठलाग जगदीशपूर सामने संघ करतोय. आमनेच्या सामने आपण पाहतोय तगडा वन आहे एकविराम मानकुले संघाचा. एकविराम मानकुले संघाने नेहमीच या मैदानावर चांगली कामगिरी केलेली आहे. एकविराम मानकुले संघाने नेहमीच चांगली कामगिरी या मैदानावर केलेली आहे आणि ते सातत्य पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. एकविराम मानकुले संघाकडून जे सध्या नक्कीच मानकुले संघामध्ये नाहीत अजित माले मला आठवतं आहे धर्मवीर चषकामध्ये त्याने विकेट हॅट्रिक चटकवली होती आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचही ठरला होता. यावेळी मात्र बीट होते यष्टिरक्षक जोपर्यंत यष्टिरक्षकच्या मागे चेंडू अडवला जातोय चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढेल. धावसंख्या सिंगलने वाढवून होती धावपलकावर 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे आणि इथून अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे आमने संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. धावसंख्या झालेली ती धावपलकर 11 धावा. मंगेश शेट पनवेल यांच्याकडून मानकुले संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मानकुले संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय कारण जगदीशपूर सामने संघाचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी सुरेख चेंडू पूर्णपणे बीट करतोय चकित करतोय या फलंदाजाला. ह्या एक हलकासा अपील तिथे यष्टिरक्षक इश्वाल माले याच्याकडून केला जातोय मात्र पंच समत नाहीत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या अगोदर वैभव माले आणि त्यानंतरचा गोलंदाज विनीत माले. यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय मानकुले संघामधून चांगली गोलंदाजी करताना.
यावेळी सुरेख फटका चेंडू निघून जाईल थर्ड मॅनेजर मधून सीमा पार चौकार. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्यानं केलं गार. अरे फ्लॉवर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्यानं केले गार. अरे जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. चौकाराने धावसंख्या वाढून होते ते धावफलकावर 15 धावा. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून यावेळी ग्राउंडेड शॉट आपण पाहतोय. कार्पेटचे सारे चेंडू जातोय 30 सर्कलमध्येच. तोपर्यंत सिंगल धावावर समाधान मानावं लागतं फलंदाजांना. तर अशा प्रकारे 2 षटकात जिथे समाप्त झालेले आहे 2 षटकात समाप्त झाल्यावर जगदीश स्पोर्ट्स आमने संघाने 73 या लक्ष्याचं पाठलाग करताना आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 16 धावा. 8च्या सरासरीने प्रतिष्ठा क्रमांक 10 धावा जोडलेल्या आहेत. खरं तर सरासरी आवश्यक होती 14-60ची. मात्र त्या सरासरीने आमने संघाला धावसंख्या 2 षटकामध्ये झलकावता आले नाही. सध्या तरी खूप पिछाडीवर आपण आमने संघ पाहतोय. मात्र इथून गेर बदलावे लागेल. सध्याचा विचार केला तर करण रणरेट आपण 8च्या सरासरीचा पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आणखीन एक येल टॅलेंट आपण पाहतोय. मानकुली संघाकडून हितेश येतोय. हितेश केने. पहिले षटक आपण पाहतोय वैभव माले याने हाताळलं होतं. त्यानंतर विनोद माली आणि त्यानंतर हितेश केने. आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहात राष्ट्रवादी चषक 2022. जर ठाणे विपक्षी रायगड हाही सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धाव जोडल्या जातील धावफलकामध्ये. येस आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. या 2 धावेने आमने संघाची धावसंख्या वाढते 18 धावा. नक्कीच फिल्डिंग साईडने मात्र आता पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. तिसरे पंच नक्कीच मंगेश शेठ खडवली यांच्याकडून मानकुली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर पाहूया क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे.
तर मैदानी पंचांनी दिलेला निर्णय हा नक्कीच कायम असणार आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. हा नो चेंडू आहे. धावसंख्या जगदीश स्पोर्ट्स आमने संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. 18 धावा. 73 लक्षाचा पाठलाग जगदीश स्पोर्ट्स आमने संघ करतोय आणि पूर्णपणे आपण पाहतो एकविरा मानकुली संघाने सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. इथून फक्त आणि फक्त हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. आमने संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यामध्ये डील करावं लागेल. गिअर चेंज करावं लागेल. हितेश किनी बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द विकेट. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय कारण स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज हितेश किनी. विक्रम मानकुली विपक्षी जगदीश स्पोर्ट्स आमने आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. यावेळी दिशा भरकटलेली एक धाव तर पूर्ण करतात फलंदाज आणि पंचही आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करतात. अशा प्रकारे 2 धाव 1+1 आमने संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातील. आमने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 20 धावा. पाहूया अजूनही फ्रीट कंटिन्यू असणार आहे. फ्रीटची संधी आहे. फलंदाजाला मोठे फटका खेळण्याची मुभा आहे. मुक्त संचार फलंदाज करू शकतोय. यावेळी स्विंग अँड मिस मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाढचा इशारा येतोय. आव्हान त्या वाटच्या रूपाने फ्रीट पुन्हा एकदा कंटिन्यू असणार आहे. या षटकाचा विचार केला तर नो वाईट आणि वाईट. हितेश केनी आपण पाहतोय त्याने याच मैदानावर अश्विन ठाकूरपाडा संघा समोर मॅजिक षटक हाताळलं होतं आणि एकविरा मानकुली संघाला तो सामना जिंकून दिला होता. हितेश केनी बॉलिंग ट्रॅकवर बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय फलंदाज. चांगली गोलंदाजी. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. कारण जे लक्ष्य आहे ते 73 धावांचं आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 26 धावा. 21 धावा 21. यावेळी मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला होता. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने जगदीश स्पोर्ट्स आमने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 23 धावा. यावेळी स्विचेट खेळलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझर्वमध्ये एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानायला लागेल कारण क्विक थ्रो आपण पाहतोय डीपमधून. फक्त एका धावेवर समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या 24 धावा. एकेरी दुहेरी धावेने काय साध्य होणार नाही जगदीश स्पोर्ट्स आमने संघाचं आणि एकविरा मानकुली संघालाही एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाही. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटली आणि तब्बल तिसरा चेंडू वाईटचा चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतोय. हितेश केनी धावसंख्या सिंगलने वाढते. 25 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय आजच्या दिवसामधील आजच्या रजनीमधील शेवटचा सामना एकविरा मानकुली विपक्ष जगदीश स्पोर्ट्स आमने या 2 संघामध्ये. सध्या तरी पार्टपूर्तमध्ये जड एकविरा मानकुली संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता धावांचा त्याप्रमाणे आमने संघाला पाठलाग करता आलेला नाही. यावेळी सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज हितेश केनी याच्याकडून. यावेळी मात्र फलंदाज 5 चित्रपणे बाद. Edge, this time gone. Good set of innings. Aaron Finch
रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक सारी फिदा विशाल पाटील गुंदुल यांच्याकडून मानकुली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल द बेस्ट आले आणि ऑल इज वेल सध्या तरी मानकुली संघाचं पाहायला मिळतंय. चांगल्या स्थितीमध्ये अगदी मजबूत स्थितीमध्ये एकविरा मानकुली संघ. 3 फलंदाज बाद झालेले आहेत जगदीश स्पोर्ट्स आमने या संघाचे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी फटका तर चांगला होता मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये आपण बघतो हितेश केने करतोय. तर अशा प्रकारे 3 षटकांची ते समाप्ती होते. 3 षटकाची समाप्तीनंतर जगदीश स्पोर्ट्स आमने संघाची धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते 25 धावा. शेवटची 2 षटके शेष आहेत. हॅलो. जगदीश स्पोर्ट्स आमने विरुद्ध एकविरा मानकोली या 2 संघामध्ये मॅच आपण बघतोय. 72 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना जिंकताना नाणेफेक जिंकताना एकविरा मानकोली संघाने बनवल्या होत्या. एक मोठं आव्हान समोर असताना त्यांनी मात्र 3 षटकामध्ये 26 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे. 25 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे जगदीश स्पोर्ट्स आमने संघाने. लक्ष अजून मोठं आहे. शेवटची 2 षटकं आणि 2 षटकामध्ये जवळपास 48 धावांची गरज आहे आणि फलंदाज इथे झालेला आहे बाद. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर बाल्या मामाचं काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर. बघा षटक क्रमांक 4 सुरू होत असताना चौथा फलंदाज पहिल्या चेंडूवरती गमावला 25 धावसंख्येवरती जगदीश स्पोर्ट्स आमने संघानं. एकविरा मानकोली संघ या परिस्थितीमध्ये अत्यंत मजबूत परिस्थितीमध्ये या मॅच मध्ये आपण बघू शकतो. यावेळेस आपण बघू शकतो चेंडू कुठे ओव्हरथ्रो होईल का निश्चित नाही. बॅकअप तिथे मिळतोय आणि पंचांचा इशारा अजूनही आपल्यापर्यंत येत नाही. हा चेंडू वाईड असेल नसेल किंवा काय. एस डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी ठरेल. अत्यंत सुंदर चेंडू आणि धावा धावफलकावरती आपल्याला मला वाटते इथे डॉट बॉल असेल कारण फलंदाजाने फटका ट्राय केला नव्हता. तो सोडून द्यायचा प्रयत्न केला होता. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना धावा घेता येत नाही लेग बाईटच्या किंवा बाईटच्या. ज्यावेळेस तुम्हाला या धावा घ्यायच्या असतील त्यावेळेस तुम्ही फटक्यासाठी ट्राय करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सोडून द्यायचं असेल याचा अर्थ होतो की फलंदाजाला धावा नको आहेत या चेंडूवरती. ओ हो इथे फलंदाज बाद. धावबादचा अजून एक शिकार आणि आगीतून उठून फुपाट्यात पडण्यासारखी परिस्थिती आपण इथे बघायला मिळते जगदीश स्पोर्ट्स आमने संघाची. या ठिकाणी दर्शन म्हात्रे सुमित म्हात्रे सुमित शेठ म्हात्रे यांचे ते समर्थक आहेत दर्शन म्हात्रे आणि त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा एकविरा मानकोली संघाला कळवलेल्या आहेत. संघाचे असंख्य पाठीराखे आहेत आणि सातत्याने ते आपल्या संघाच्या पाठीमागे उभे आहेत. विशेष म्हणजे बघा रात्रीचे 3 वाजता आहेत आणि तरी देखील प्रेक्षक
अगदी पहाटेपर्यंत या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. याबरोबरच आकाशामध्ये चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद, धक्का 6वा. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. कधी बॉलरला फुटलाय घाम, विकेट घेऊन करतोय कार. कधी बॉलर हॅट्रिक वरती, कधी फिल्डरने केली कमाल. चित्त्यासारखा मारून झेप, ड्राईव्ह मारून घेतलाय झेल. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरची सात्याना हाय न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. थँक्यू डीजे. इथे धाव फलकावरती मात्र 25 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये अद्याप पावे तो धाव नाही. आपण बघतोय इथे धाव फलकावरती आहेत धावा 25. तर या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज गमावलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, दुसरा चेंडूवरती धावबाद, तिसरा चेंडू आपण पाहिला, फलंदाज पुन्हा बाद झाला झेलबादच्या रूपानं. लॉंगॉनला खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक तिथे धावत येईल चेंडूपर्यंत 1 धाव आणि धावफलक जो फ्रीज झाला होता. खरं तर अलीकडं वातावरण उन्हाळ्याचं आहे, इथे प्रचंड उकाडा आहे. अशा परिस्थितीमध्ये धावफलक गोठवला होता तो गोलंदाजांनी, फलंदाजांनी मात्र त्याला पुढे चाल दिलेली आहे. 26 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचं षटक यानंतर टाकलं जाणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती विनीत आहे. विजय मैदानामध्ये 0वरती नाबाद आहे. तर त्याच्याबरोबर नंदू 1 धावसंख्येवरती खेळतोय. जगदीश स्पोर्ट्स, वा सुंदर फटका आहे, गॅप तिथे मिळतोय आणि गावदेवी अंजूरच्या स्टँड मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे मिळताय 4. क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय 1 नंबर, त्यांच्या गाजतय जिल्हाभर. बाल्या मामाचं काम काय लय दमदार, त्यांच्या गाजतय जिल्हाभर. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. बघा 4 धावा मिळत आहेत. अत्यंत सुंदर हा चौकार आपण बघायला मिळाला. धावफलकावरती 30 धावा विजयासाठी तब्बल समोर आहे. 73 धावांचं आव्हान. अजूनही 43 धावा बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडू. 6 चेंडू 43 धावा, फक्त 6 फेर डिलिव्हरीज इथे एकविरा मानकोळी संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जातील. सामन्यामधला निकालाची कोणालाही आता जास्त उत्सुकता नाहीये. एकविरा मानकोळी संघानं मजबूत पकड या सामन्यावरती बनवलेली आहे. जशी सगळ्या मतदारसंघातल्या लोकांवरती इथे मनावरती मजबूत पकड घेतलेली आहे बाळ्यामामा म्हात्रे यांनी. बाहेरची कड आणि इथे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. आम्हाला फलंदाज बाद आहे, धक्का बसेल इथे. 7 गडी बाद 30 धावा. षटक क्रमांक 6 सुरू झालंय. थँक्यू. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला खेळणार आहे. मला माहित नाही या स्पर्धेमध्ये आपण बदललेले नियम वापरतो आहेत की नाही. जी बदललेल्या नियमांची संपूर्ण सूची ICC ने जाहीर केलेली आहे. मात्र 1 ऑक्टोबर 2022 रोजी ही सूची अंमलात येईल. दरम्यान पुन्हा एकदा लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद. कहने के यशपाल माली को बहुत ही मशहूर क्रिकेटर कहा जाता है. सुनहरे बाजू मानकोली के, और मानकोली के किसी भी क्रिकेटर को आप पूछेंगे तो जिस तरह कई मर्तबा बयान दिया है कि जब तक यशपाल माली है जब तक मानकोली का क्रिकेट है. यस. सिटी क्रिकेट में भी इस खिलाड़ी को बेस्ट प्लेयर ऑफ द ईयर का अवार्ड मिल चुका है. फलंदाजीला पारस आलेला आहे, परंतु गोलंदाज मला पारस दिसतोय. पारस जब छूता है ना तो मिट्टी को सोना बना देता है. इथे आपल्या गोलंदाजीचं सोनं केले पारसनं, माफ करा यशपाल माळीनं. लागोपाठचे 2 फलंदाज बाद करत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलेला आहे तो.
या स्पर्धेमध्ये बऱ्याच हॅट्रिक झालेल्या आहेत आतापर्यंत. राज पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्यासह अल्पेश गायकवाड इथे पूर्णपणे त्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक बित्तम बातमी त्यांनी तयार केलेली आहे, प्रत्येक गोष्टींचे रेकॉर्ड्स त्यांनी बनवलेले आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू आणि यशपाल माळीला हॅट्रिकची संधी स्वीकारता आली नाही. बाल बाल बच गए बैट्समैन. इथे खूप सुंदर फटका लॉंग ऑफला मिळत आहेत 4 धावा. माझ कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, ह्या समाज कार्यासाठी त्यांनी. चौकाराबरोबरच धावफलकाला थोडीशी गती मिळणार असेल, मात्र विजयामध्ये फारसा काही परिणाम होणार नाही. अजून एक फलंदाज बाद होईल. एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये शिल्लक असेल. शेवटचा चेंडू आणि शेवटची जोडी मैदानामध्ये 9 गडी बाद झालेले आहेत. आणि इथे या मॅच मध्ये एकवेरा मानकोळी संघाने आपली पकड मजबूत बनवलेली आहे. विजयावरती शिक्कामोर्तब करणं बाकी आणि याच बरोबर पहाटेचा हा सामना जिंकत या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहेत एकवीरा मानकोळी. अभिनंदन अभिनंदन एकवीरा मानकोली, यशपाल माली, दीपेश माली, वैभव और पूरी टीम को. तकदीर माली 8 लाख जगदीश स्पोर्ट्स सामने. आइए इस मैच के मैन ऑफ द मैच सेरेमनी की तरफ हम बढ़ रहे हैं और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं 21 रन तकदीर ने भी बनाए, 21 रन वैभव माली ने बनाए. वैभव माली ने पावर प्ले का ओवर किया जिसमें उन्होंने 2 विकेट लिए. तो मैन ऑफ द मैच खिलाड़ी है वैभव माली. वैभव माली इज द मैन ऑफ द मैच. वैभव आपको आगे आना है मैन ऑफ द मैच के लिए. और मैन ऑफ द मैच के लिए हम आपको लिए चलते हैं शुभा दुमाल के पास. आज हमारे बीच पूना की बहुत ही मधुर आवाज. देखिए